बघतोय जीके 6 स्टँडर्डचं पटापट सगळे आन्सर्स बघतो आहे. महाराष्ट्र इज द कॅपिटल ऑफ मुंबई. फॉल्स. मुंबई इज द कॅपिटल ऑफ महाराष्ट्र. 1 मेगाबाइट इज इक्विव्हलंट टू 1024 किलोबाइट. ट्रू. बापू कुट्टी इज रिलेटेड टू गांधीजी इन सेवाग्राम. ट्रू. गॉड्स ओन लँड इज सिक्कीम. फॉल्स. गॉड्स ओन लँड इज कॉल्ड एज केरला. युरी गागरिन इज द फर्स्ट ह्युमन टू गो टू स्पेस. ट्रू. Mysore Palace was built by Vadiyar Raja. True. India became the member of United Nations in year 1947. False. Real name of Birbal is Mahesh Das. True. C.V. Raman gave the concept of number and system of zero. False. Aryabhatta gave the number of zero. The slogan Jai Jawan Jai Kisan given by Lal Bahadur Shastri. True. Sania Mirza is known as Pali Express. False. Chittaranjan Das, a freedom fighter from Bengal, is referred as a Deshbandhu. This is true. Satyagraha movement was started by Gandhiji from Sabarmati Ashram. False. When we use in sentence and say pros and cons, it will mean good and evil. No, it will mean benefits and disadvantages. The light lamp was invented by Alexander Graham Bell. False. Graham Bell invented telephone and light bulb was invented by Edison. Puffer fish can swallow a lot of water and look itself very huge. True. Frontier Gandhi is a nickname of Mohandas Karamchand Gandhi. False. It was nickname of Abdul Ghaffar Khan Gandhi. Jana Gana Mana is our national song. Correct. It is our national anthem. The school capital of India is in Dehradun. Correct. Amir Khan is related with Bachpan Bachao Andolan. False. He is Jal Andolan शी linked आहे. Large farming area to produce fruit is known as orchid. False. To produce flower is known as orchid. Mangrove Sundari trees are found in desert. False. Scar which is found on the exterior of the seed on the inner curve is helium. It is true. Jethalal is a famous character in the Hindi serial Tarak Bhai Ka Ulta Chashma. This is true. Hari Prasad Chaurasia is a famous Shehnai player. False. Famous Shehnai player is Pandit Bismillah Khan. Hari Prasad Chaurasia is famous flute player. We can find a joker in a pack of cards. True. The bark of cinchona plant is used for treating malaria. This is true. The ore of aluminum is bauxite. It is true. The life of red blood cell in our body is only. काय दिलं नाही म्हणून फॉल्स. ॲज पर रूल्स टू प्ले अ क्रिकेट मॅच यू नीड 21 मोर फ्रेंड्स. ट्रू. कारण क्रिकेटच्या मॅचला 11ची टीम असते आणि 2 टीम लागतात म्हणजे तुम्हाला इन्क्लूड करून 22 होतात. हा माणूस आहे सिद्धार्थ बासू. ही इज कॉल्ड एज द फादर ऑफ इंडिया टेलिव्हिजन क्विझिंग म्हणजे सगळे क्विज प्रोग्राम आहे तो ह्याने काढलेले आहेत. त्याच्यानंतर रवी मोहन सैनी केबीसी ज्युनियरचा पहिला ह्याने जिंकलं आणि आता हा पोलीस इन्स्पेक्टर आहे. न्यू नेम्स फॉर सिटी. बँगलोरचं बँगलुरू. मद्रासचं चेन्नई. कलकत्ता कोलकाता. बॉम्बे मुंबई. मँगलोर मँगलुरू. मैसूर मैसुरू. पाटलीपुत्र पटना. पॉंडिचेरी पुडुचेरी. पुना पुणे. तिरुवनंतपुरम तिरुवनंतपुरम. परत एकदा रिपीट करूया. याचे स्पेलिंग्स पण कदाचित तुम्हाला विचारू शकतील. बँगलोर बँगलुरू. मद्रास चेन्नई. कलकत्ता कोलकाता. बॉम्बे मुंबई. मँगलोर मँगलुरू. मैसूर मैसुरू. पाटलीपुत्र पटना. पॉंडिचेरी पुडुचेरी. पुना पुणे आणि त्रिवंद्रम तिरुवनंतपुरम. नेक्स्ट इज मॅच द प्लेस अँड इट्स ऑब्रिकेट्स. ब्रिटन ऑफ ईस्ट कोणाला म्हणतात जपानला. बॅटलफील्ड ऑफ युरोप बेल्जियमला. सिटी ऑफ सायकल्स कोपेनहेगनला. सिटी ऑफ मॅग्निफिकन्स डिस्टन्सेस इज वॉशिंग्टन DC. सिटी ऑफ गोल्डन गेट सेंट फ्रान्सिस्को. सिटी ऑफ 7 हिल्स रोम. फॉर्बिडन सिटी इज बेजिंग. ग्रेनाइट सिटी एबरडीन. होली लँड पॅलेस्टाईन. आयलंड क्लोज मदगरकर. लँड ऑफ ईगल्स अल्बानिया. लँड ऑफ गोल्डन पॅगोडा म्यानमार. लँड ऑफ 1000 लेक्स फिनलँड. लँड ऑफ रायझिंग सन जपान. लँड ऑफ मिडनाईट सन नॉर्वे. लँड ऑफ व्हाईट एलिफंट थायलंड. रूफ ऑफ द वर्ल्ड पामिर्स प्लॅट्यू. शुगर बॉल ऑफ वर्ल्ड क्युबा. आयलंड ऑफ द फायर आयलंड. सिटी ऑफ अरेबियन नाईट बगदाद. तर ह्याच्यातले काय काय सोपे आहेत लक्षात ठेवायला. काय काय लक्षातच ठेवायला लागतील. आपण परत एकदा रिव्हिजन करू. खालून वरती जाऊ. सिटी ऑफ अरेबियन नाईट्स बगदाद. आयलंड ऑफ फायर आइसलँड. शुगर बॉल ऑफ वर्ल्ड क्युबा. रूफ ऑफ द वर्ल्ड पामरिस प्लॅट्यू. लँड ऑफ मिडनाईट सन नॉर्वे. हे लक्षात ठेवायला सोपे आणि हे 2 येऊ शकतात. लँड ऑफ मिडनाईट सन नॉर्वे. रायझिंग सन जपान. लँड ऑफ 1000 लेक्स फिनलँड. लँड ऑफ गोल्डन पॅगोडा म्यानमार. लँड ऑफ ईगल्स अल्बानिया. आयलंड ऑफ क्लोज ह्याला कसं मडगस्कर असा उच्चार करायचा. होली लँड पॅलेस्टाईन. ग्रेनाइट सिटी एबरडीन. Forbidden City Beijing. City of 7 Hills Rome.
सिटी ऑफ गोल्डन गेट सॅन फ्रान्सिस्को, सिटी ऑफ मॅग्निफिशंट डिस्टन्सेस वॉशिंग्टन DC, सिटी ऑफ सायकल्स कोपेनहॅगन हे स्पेलिंग इकडे चुकलंय. बॅटलफील्ड ऑफ युरोप बेल्जियम, ब्रिटन ऑफ द ईस्ट जपान. आता सॉब्रिकेट म्हणजे त्या कशासाठी ते जाणलं जातं हे. तर आता हे इंडियन सिटीज आहेत. योगा सिटी ऋषिकेश, गंगेच्या काठी ऋषिकेश सिटी हे खूप ब्युटिफुल आहे, त्याला मानलं जातं योगा सिटी. बॉस्टन ऑफ इंडिया इज अहमदाबाद, कारण इथे सगळ्यात जास्त कॉमर्स म्हणजे व्यवसाय इथे केला जातो, म्हणून बॉस्टन किंवा मँचेस्टर ऑफ इंडिया इज अहमदाबाद. सिटी ऑफ रेस्टॉरंट्स म्हणजे कुस्तीपटू कोल्हापूर, आपलं कोल्हापूर. लँड ऑफ ब्लॅक डायमंड इज आसनसोल, लँड ऑफ ब्लॅक डायमंड आसनसोल. सिटी ऑफ जॉय कोलकाता, सिटी ऑफ जॉय कोलकाता. टेम्पल सिटी ऑफ इंडिया भुवनेश्वर, कारण भुवनेश्वरमध्ये सगळ्यात जास्त टेम्पल आहेत. आपलं जगन्नाथपुरीचं मंदिर तिकडेच आहे, रथयात्रा तिकडेच होते. सो टेम्पल सिटी ऑफ इंडिया इज भुवनेश्वर ओडिसामध्ये. लँड ऑफ वॉरियर्स इज झुनेबटू कुठे माहित नाही इंडियामध्ये. सिलिकॉन व्हॅली ऑफ इंडिया बँगलोर, बँगलोरला भरपूर काय काय नाव आहेत. सिलिकॉन व्हॅली ऑफ इंडिया, IT कॅपिटल ऑफ इंडिया, पेन्शनर पॅराडाईज, सिटी ऑफ फ्लॉवर्स अशी बरीच काय काय नाव आहेत बँगलोरला. स्कॉटलंड ऑफ इंडिया इज कुर्ग अतिशय ब्युटिफुल सिटी आणि जुने पॅलेस सारखे तिकडे स्ट्रक्चर्स आहेत, म्हणून स्कॉटलंड ऑफ इंडिया इज कुर्ग आणि खूप थंडी असते तिकडे. स्कूल कॅपिटल ऑफ इंडिया डेहराडून, हे येईल क्वेश्चन. स्कूल कॅपिटल ऑफ इंडिया डेहराडून. क्वीन ऑफ हिल्स दार्जिलिंग. टी गार्डन सिटी ऑफ इंडिया इज दिब्रुगढ, इट इज दिब्रुगढ. टी गार्डन सिटी इज दिब्रुगढ. आता इम्पॉर्टंट प्लेस, द लॉंगेस्ट रिव्हर ब्रिज बिल्ट ऑन गंगा इन पटना, महात्मा गांधी सेतू म्हणतात. लॉंगेस्ट रिव्हर ब्रिज गंगावरती पटनामध्ये, महात्मा गांधी सेतू. ओल्डेस्ट चर्च इन गोवा सेंट थॉमस चर्च, इकडे खूप पुराणी मम्मी असते, ती काय काय दिवशी बघायला बाहेर काढतात. द टॉलेस्ट टॉवर इन दिल्ली, असा टॉवर दिसला की तो आहे आपला कुतुब मिनार, थोडासा टिल्टेड आहे. प्लेस वेअर लॉर्ड बुद्ध अटेंड एनलाइटमेंट, हे तुम्हाला हिस्ट्रीमध्ये पण होतं, बोधगया. इट इज नियर माउंट आबू अँड अ फेमस जैन पिलग्राम इज दिलवारा टेम्पल्स, हे दिलवारा टेम्पल्स आहेत, ते खूप फेमस आहेत. अ पॅलेस ओरिजिनली बाउंड बाय 4 गेट्स, मोरी गेट, दिल्ली गेट, नागपुरी गेट अँड द तलाकी गेट इज फिरोज शाह पॅलेस. They are engraved in a giant horseshoe-shaped structure consisting of 29 rock-cut caves. ह्या खूप famous caves आहेत, अजंठा caves. Only place with floating land in the world is Loktak Lake in Manipur. Loktak Lake in Manipur. The Mughal gardens, when also the President of India stays in Rashtrapati Bhavan. त्याच्यानंतर हिल स्टेशन अँड ब्युटी ऑफ कांचनगंगा अँड टी प्लांटेशन दार्जिलिंग हे सगळ्यात ब्युटिफुल हिल स्टेशन आहे आपल्या इंडियातलं. पॉप्युलर विंटर स्पोर्ट डेस्टिनेशन आणि मिड ऑफ फ्लॉवर्स इज गुलमर्ग इन काश्मीर श्रीनगर, कारण इकडे बर्फ पडतो. हे आहे गेटवे ऑफ इंडिया, मुंबईमध्ये आहे. त्याच्यानंतर थ्यूज मार्केट म्हणजे चोर बाजार, ते पण मुंबईमध्ये आहे. ह्याला म्हणतात हाऊस बोट. हे फ्लोटिंग इन द लगून्स अँड अ रिव्हर, हे मेजर टुरिस्ट अट्रॅक्शन आहे. अलप्पीमध्ये केरलामध्ये असतं हे. हा म्हैसूर पॅलेस आहे, हे वोडियर राजाने बांधलेला आहे म्हैसूर पॅलेस. आणि हे आहे साबरमती आश्रम, बँक ऑन साबरमती, रेफर्ड ॲज सत्याग्रह आश्रम किंवा साबरमती आश्रम. आता आपण बघणार आहोत इन्क्रेडिबल इंडिया सेक्शनमध्ये ग्रेट लीडर्स ऑफ इंडिया. मग केसरी न्यूजपेपर ज्यांनी स्टार्ट केला आणि ब्रिटिशांना क्रिटिसाइज केलं ते आहेत लोकमान्य टिळक. फर्स्ट प्रेसिडेंट ऑफ इंडिया होते राजेंद्र प्रसाद. आपली नॅशनल अँथम जनगणमन लिहिली आहे रवींद्रनाथ टागोरनी. डू ऑर डाय म्हणजे करो या मरो आणि क्विट इंडिया मुवमेंट कोणी केलं होतं, महात्मा गांधींनी. त्याच्यानंतर ट्रिस्ट विथ डेस्टिनी वाईल डिलिव्हरिंग अ स्पीच ऑन इंडियाज इंडिपेंडन्स वाईल होस्टिंग फ्लॅग, हे पंडित नेहरू, हे आपले पहिले प्राईम मिनिस्टर होते. ही इज ऑफन कन्सिडर्ड एज फादर ऑफ मॉडर्न इंडिया आणि ब्राह्मो समाज. फादर ऑफ मॉडर्न इंडिया अँड ब्राह्मो समाज राजा राम मोहन रॉय. रायटर ऑफ सारे जहां से अच्छा हिंदुस्तान हमारा MD इक्बाल, मोहम्मद इक्बाल. ही इज कन्सिडर्ड एज द फादर ऑफ इंडियन इंडस्ट्री. आणि खूप मोठ कंपनीज, जमशेदजी टाटा, ज्यांचं आता टाटा एम्पायर आहे, टाटाच्या सगळ्या कंपनी आहेत, त्यांचं फाउंडर होते जमशेदजी टाटा. फादर ऑफ ॲटॉमिक एनर्जी इज होमी बाबा. चाइल्ड राईट ॲक्टिव्हिस्ट अँड वर्क्स फॉर चाइल्ड लेबर अँड सेवरी कैलास सत्यार्थी. चरक संहिता, फादर ऑफ मेडिसिन लिहिलं होतं चरकाने. शी वॉज बॉर्न इन 17 मार्च इन हरियाणा आणि फर्स्ट वुमन इन इंडिया टू गो टू स्पेस कल्पना चावला. आणि हे आहेत आपले छत्रपती शिवाजी महाराज, यांच्याबद्दल काही वेगळं बोलायची गरजच नाही, हे आहेत म्हणून आपण आहोत. ओके, सन ऑफ शहाजी अँड जिजाबाई.
हू इज नोन ॲज द लिटिल मास्टर फ्रॉम द फील्ड ऑफ स्पोर्ट्स? सुनील गावस्कर, पण ॲक्च्युली लेटेस्ट लिटिल मास्टर खरं तर सचिन तेंडुलकरला म्हणतात. ओके. He is better known as Grand Old Man of India, was a Parsi intellectual educator, cotton trader and early Indian political and social leader दादाभाई नौरोजी. त्याच्यानंतर महात्मा गांधी, फ्रंटियर गांधी, खान अब्दुल गफार खान. He was lawyer, freedom fighter, activist, politician and last governor राजगोपालाचारी. He is referred to as देशबंधू and स्वराज पार्टीचे लीडर चित्तरंजन दास. हे मागे पण आलं होतं. He is remembered for avenging Jallianwala Bagh massacre by brutally murdering General Michael O'Dwyer on March 13. उधम सिंग यांच्यावरती एक मूवी पण आहे, खूप छान मूवी आहे. Mohenjo-daro was excavated and found in 1922. He was great historian and archaeologist. राखालदास बॅनर्जी. हे सगळे ग्रेट इंडियन्स आहेत. आता ह्याचे हे सगळे सिंगर्स आहेत. हा आहे उदित नारायणचा मुलगा आदित्य नारायण, भूपेन हजारिकाजी, ही श्रेया घोषाल आहे, ही सुनिधी चौहान आहेत, आशा भोसले, अलका याग्निक, शान, कविता कृष्णमूर्ती आणि SP बालसुब्रमण्यम. ओके. अगेन आदित्य नारायण, भूपेन हजारिका, श्रेया घोषाल, अलका याग्निक, आशा भोसले, सुनिधी चौहान, शान, कविता कृष्णमूर्ती अँड SP बालसुब्रमण्यम. त्याच्यानंतर अ ग्रेटेस्ट शहनाई प्लेयर इंडियाचं आणि पहिल्यांदा जेव्हा इंडिपेंडन्स डे मिळाला तेव्हा शहनाई वाजवली ते आहेत उस्ताद बिस्मिल्ला खान. याच्यावर तुम्हाला धडा होता. स्वतः परमेश्वर यांची शहनाई ऐकायला देव सुद्धा यायचे असं म्हणतात. हे आहेत भारतरत्न सितारचे पंडित रविशंकर, अतिशय मास्टरी होती यांची सितार वाजवण्यावरती. हे आहेत बासरीचे मास्टर पंडित हरिप्रसाद चौरसिया. कोण आहेत? पंडित हरिप्रसाद चौरसिया. ह्यांना म्हणतात पंचमदा. RD बर्मन यांनी इंडियन म्युझिक इंडस्ट्रीमध्ये एकदम तहलका आणला. वेस्टर्न आणि म्हणजे एकदम ऑफबीट आणि एकदम फास्ट चालीची गाणी आणली आणि त्यांची गाणी खूप फेमस झाली. त्यांना पंचमदा असंही म्हटलं जातं. नाव आहे RD बर्मन. यांना कोण ओळखत नाही. कोण आहेत? लता मंगेशकर. भारताचं भाग्य की असा दैवी आवाज भारतामध्ये झाला. नाईट अँगल म्हणजे कोकिळा, भारताची कोकिळा लता मंगेशकर. हे आहे कुमार सानू. यांचं खरं नाव आहे केदारनाथ भट्टाचार्य आणि इंडियन प्लेबॅक सिंगर आहेत. हे ऍक्टर्स तर सगळ्यांना माहिती आहे. अमिताभ बच्चन, कतरिना कैफ, शाहरुख खान, पंकज त्रिपाठी, दिलीप जोशी, तारक मेहता का उल्टा चष्मा मधलं आलिया भट्ट, इम्रान खान. त्याच्यानंतर हे सुनील ग्रोवर आहे आणि ही भारती सिंग आहे. आता हे कार्टून कॅरेक्टर्स हे कोणाला माहित नसतात, तुम्हाला मुलांनाही माहितीच असणार, मलाच इनफॅक्ट माहिती नाहीत. स्कूबीडू हे टॉम अँड जोरी मधली टॉम. हे गुफी आहे. हे मिकी माऊस. हे आहे विनी द पू, डोनाल्ड डक, श्रेक, बॅटमॅन, ट्विटी, आहे बघीरा, आहे मोगली आणि हे बेंटेन. हे तर तुम्हा मुलांना काही परत घ्यायची गरज नाही, तुम्हाला माहितीच असतं. वी एंटरटेन. मग व्हेरी शॉर्ट इन हाईट मेक अस लाफ विथ देअर ऍक्शन. कोण? जोकर. कॅन डू ट्रिक्स अँड मेक थिंग्स व्हॅनिश अपीअर. कोण आहे? मॅजिशियन. वी लाईक टू वॉच देम फाईट इन अ रिंग. कोण आहे? WWF मध्ये सगळे फायटिंग करत असतात. लिटिल गर्ल्स लव्ह दिस कॅरेक्टर्स. लिटिल गर्ल म्हटलं की आलं बार्बी. अ पर्सन हू युजेस मोर दॅन 3 ऑब्जेक्ट्स अँड बॉल अँड डझंट अलाव इट टू फॉल डाऊन इज जगलर. सगळ्या पार्टीमध्ये जगलर येतात. अ फॉर्म ऑफ थिएटर वेअर नो स्पीच इज यूज एक्सेप्ट ॲक्शन अँड फेशियल एक्सप्रेशन. त्याला म्हणतात माइम ॲक्टिंग. अ परफॉर्मन्स वेअर बॅलन्सिंग कोऑर्डिनेशन इज नीडेड टू परफॉर्म इज ॲक्रोबॅटिक्स. A person who entertains us with his talk to radio, RJ, radio jockey, RJ. An entertainer who speaks in his own voice and the voice of puppet is called as a ventriloquism. ह्याला म्हणतात ventriloquism. A show which inanimate objects often resembling some type of human or animal figure that are animated or manipulated by human is called as a puppet show. So आता हे आपण हाफ पोर्शन केलेला आहे जीकेचा. राहिलेला आपण पुढच्या व्हिडिओत करूया. तुम्हाला आमचे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा.